रामकृष्ण हरी मंडळी, सकाळी सूर्योदयाच्या आधी अभ्यंग स्नान कर, नाहीतर अंगावर नरक पडेल. काय आहे हा नरक? काय आहे त्याच्या मागची कहाणी? जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी तेजस आणि आपण पाहत आहात गिरीतेज. नरक चतुर्दशी हा दीपावलीचा दिवस उत्सवाचा नाही, तर हा पापावरच्या विजयाचा दिवस आहे. एकेकाळी पृथ्वीवर नरकासुर नावाचा अत्यंत बलवान राक्षस होता. तो भूदेवीचा पुत्र आणि वराह अवताराचा वंशज मानला जातो. याचा अर्थ त्याच्या जन्माचं मूळ अतिशय पवित्र होतं, पण कालांतराने तो शक्ती, अहंकार आणि लोभामुळे भ्रष्ट झाला. देवतांनी मदतीसाठी श्रीकृष्णाकडे धाव घेतली. त्यावेळेस श्रीकृष्ण हे आपल्या पत्नी सत्यभामेसोबत होते. देवतांच्या मदतीसाठी श्रीकृष्ण आणि सत्यभामा माता नरकासुराशी युद्ध करण्यासाठी निघाले. गरुडावर आरूढ होऊन ते दोघे जण नरकासुराच्या नगरीत अर्थात प्रज्योतिषपुरामध्ये पोहोचले. त्यांचं अत्यंत प्रखर युद्ध झालं आणि शेवटी श्रीकृष्ण आणि सत्यभामा मातेने मिळून नरकासुराचा वध केला. काही लोककथानुसार मृत्यूपूर्वी नरकासुर म्हणाला, प्रभो, माझ्या मरणाचा दिवस लोकांनी स्मरणीय ठेवावा. या दिवशी जे लोक सूर्योदयाच्या आधी स्नान करतील ते नरक यातनेपासून मुक्त होतील. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, तुझे वरदान लोककल्याणासाठी असो. त्यामुळेच या दिवशी जे लोक सूर्योदयाच्या आधी अभ्यंग स्नान करतात ते नरक यातनेतून मुक्त होतात. तेल, उठणे, सुगंधी स्नानाने शरीर, मन अतिशय शुद्ध होते. दिव्याच्या प्रकाशाने अंधाराचा अर्थात नरकाचा नाश होतो. तर ही होती नरक चतुर्दशीची कहाणी. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.